वरती स्वारी करत करत मागे हे संपूर्ण राज्य चालवण्यासाठी त्यानं एका व्यक्तीची नेमणूक केली. त्याचं नाव होतं कुतुबुद्दीन ऐबक. हे नाव लक्षात ठेवायचं. ते इतिहासामधलं अत्यंत महत्वाचं नाव आहे. हे कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचं राज्य जिंकलेलं राज्य त्याची व्यवस्था पाहण्यासाठी भारतात नेमलेला त्यांचा सेनापती होता असं म्हणायला हरकत नाही. इसवी सन 1206चा जर कालावधी तुम्ही पाहिला म्हणजे 12वं शतक संपताना 13व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ म्हणजे 13वं शतक सुरू झालं आणि मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला. साधारणतः हा 1206-7चा काळ होता. या 1206 साली किंवा आपण असं म्हणूयाल 13व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये घोरीच्या मृत्यूनंतर त्याचा जो सेनापती होता त्यानं नेमलेला जो सेनापती होता कुतुबुद्दीन ऐबक, त्या ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. म्हणजे आता मोहम्मद घोरीचा काही संबंध राहिला नाही. त्याच्या सेनापतीनं स्वतःच राजा होऊन स्वतःच राज्य निर्माण केलं. त्याचं नाव होतं कुतुबुद्दीन ऐबक. हा कितीचा कालावधी होता? साधारणतः 13व्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे साधारणतः 1206 ते 7 हा कालावधी होता. ऐबक हा मूळचा गुलाम होता. खरं तर समजलं, अफगाणिस्तानमध्ये घोरीच्या दरबारामध्ये असणारा हा गुलाम होता. तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. एक गुलाम अफगाणिस्तानमधला एवढ्या प्रचंड महाकाय वैभवशाली अशा देशाचा तो सत्ताधीश बनला. बघा नशीब कुणाचं कसं असतंय ना. लढण्यासाठी एक सैनिक म्हणून किंवा इथली कारभार पाहावा म्हणून नेमलेला सेनापती दिल्लीचा सत्ताधीश झाला, भारताचा सत्ताधीश झाला. कोण कुठून आलेला कुठला आहे की नाही. आणि या ठिकाणचे लोक मात्र गुमानपणे कोणतीही तक्रार न करता जुलूम सहन करत राहिले. दिल्लीचा सत्ताधीश बनला ऐबक आणि पुढे 1210 म्हणजे पहिल्या 4-5 वर्षामध्येच त्याचाही मृत्यू झाला. 1207ला साधारणतः 6 किंवा 7 असेल घोरीचा मृत्यू झाला आणि नंतर 4-5 वर्षामध्येच ऐबकचा मृत्यू झाला. कुतुबुद्दीन ऐबकचाही मृत्यू झाला. आता कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू झाल्यानंतर इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान. समजलं, त्याच्या स्वभावदोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले आणि अनेक शत्रू निर्माण झाल्यामुळे पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी याने काबूल येथे मुघल सत्तेशी काय केलं. मुघल सत्ताधीश होता काबूलला, त्याचं नाव होतं बाबर. या बाबरास काय केलं माहितीये का, इब्राहिम लोधी विरुद्ध प्राचारण केलं. म्हणजे भारतामध्ये हा इब्राहिम लोधी राज्य करत होता. त्याच्या स्वभावामुळे अनेक शत्रू तयार झाले त्याला. आणि या शत्रूपैकी पंजाबमधला सुभेदार दौलत खान लोधी हा एक शत्रू होता. त्यानं काय केलं माहितीये, इब्राहिम लोधीचा काटा काढण्यासाठी, इब्राहिम लोधीचं राज्य संपवण्यासाठी काय केलं त्यानं रे, दुसऱ्यालाच प्राचारण केलं. म्हणजे इब्राहिम लोधी विरुद्ध प्राचारण केलं त्यानं एका सत्ताधीशाला. त्याचं नाव होतं बाबर. मुघल सत्ताधीश होता. बाबराला त्यानं इब्राहिम लोधीचा नाश करण्यासाठी, त्याचं राज्य संपवण्यासाठी तयार केलं. म्हणजे तो त्याला जाऊन सामील झाला. या लढाईमध्ये बाबराने ही लढाई जिंकली. यामध्ये इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि तिथंच सुलतानशाहीचा शेवट झाला. समजलं, सुलतानशाहीचा शेवट करण्यासाठी हा बाबर कारणीभूत ठरला. हा मुघल सत्ताधीश होता आणि पंजाबचा जो सुभेदार होता दौलत खान याच्या सहकार्यानं त्यानं इब्राहिम लोधीच्या विरुद्ध काय केलं, युद्ध केलं, त्याला हरवलं आणि सुलतानशाही संपुष्टात आणली. आणि मग भारतामधले राज्यकर्ते पुढे आले. म्हणजे वायुव्येकडून उत्तरेकडून आलेली जी आक्रमण आहेत ना, ती अशा पद्धतीनं त्यांचा शेवट झाला. साधारणतः 13वं शतक आलं. या 13व्या शतकामध्ये साधारणतः त्यांचा शेवट झाला. सर्वात शेवटचा सुलतान जो होता तो होता इब्राहिम लोधी. समजलं सर्वांना. आणि त्याचा पराभव केला मुघल सम्राट बाबरने. कुणाच्या साह्याने? पंजाबचा सुभेदार होता दौलत खान, त्याच्या साह्याने. कळतंय? ठळक घटना नीट लक्षात ठेवत पुढे जायचं. इतिहास काही अवघड नसतो, किचकट नसतो. तो समजून घेणं, काळ समजून घेणं फार गरजेचं असतं. तर तुम्ही समजून घ्याल सारं, आहे की नाही. तुम्हाला समजेल सारं, तुम्ही समजून घ्याल. नाही समजलं तर विचारायचं, पुन्हा लेक्चर पाहायचं. युट्यूब चॅनेल आहे ना, त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं ना आपल्या लिंकवरती तर वरती व्हिडिओ येतात. त्यामध्ये व्हिडिओ मग शोधायचा. त्यामध्ये सारे आहेत, 10वीचे आहेत, 9वीचे आहेत. जेवढे आपण म्हणजे दिलेले नाही तेवढेच लॉक करून ठेवलेले आहेत, ते प्रायव्हेट आहेत. पब्लिक केलेले सारे व्हिडिओ म्हणजे 100-200 व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या युट्यूब चॅनलवरती. त्यामध्ये कोणत्या धड्याचं आपल्याला पाहायचं बघायचं, तो आहे का बघायचं. नाहीतर फोन करायचं, सर या धड्याचा व्हिडिओ मला पाठवाल का, मी लगेच पाठवणार.
पुन्हा बघायचा, समजून घ्यायचं ते सारं. आता हे समजलं तर पुढे मग समजतं इतिहास वगैरे. समजलं की नाही? नुसतं शिकून काय उपयोग नाही, नॉलेज खूप पाहिजे बाळांनो. हे नॉलेज फार महत्वाचं आहे. ज्ञान आहे ना, तेच आपलं आयुष्य बनवतं, दुसरं काही नसतं. काम आणि ज्ञान हे दोन गोष्टी ज्यानं जपल्या, ज्याला मिळाल्या, ज्याला सवय लागली, ज्याचा स्वभाव झाला, या दोन गोष्टीत गुंतला, त्याला काही अडचण येणार नाही. आता ना सुलतानाचा शेवट झाल्यानंतर म्हणजे उत्तर आणि वायव्येकडून येणारे हे वेगवेगळे राज्यकर्ते त्यांचं राज्य इथं संपवलं मुघल सत्तेनं आणि मग भारतातली राज्य चालू झाली. त्यातलं पहिलं राज्य होतं विजयनगरचं राज्य. लक्षात राहील का? बघा, दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक यांच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीच्याच मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झालेले होते. दक्षिण भारतामध्ये दिल्लीची सत्ता, पण हे दिल्लीतनं राज्य करत होते. दिल्लीचे सुलतान जे होते मोहम्मद तुघलक, त्यांच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध, मध्यवर्ती सत्ता म्हणजे कळतं ना, दिल्लीत बसून सर्व भारतभर सत्ता चालवत होते, अशी ही जी मध्यवर्ती सत्ता होती, या सत्तेविरुद्ध दक्षिण भारतामध्ये मात्र उठाव झालेले होते. आणि त्यातून दक्षिण भारतामध्ये विजयनगर कुठे आहे? दक्षिण भारतामध्ये, कर्नाटकमध्ये. तर दक्षिण भारतामध्ये विजयनगर व बहमनी ही दोन राज्य अस्तित्वात आली, उदयाला आली. म्हणजे सुलतान गादीवरती असतानाच, दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक गादीवरती असतानाच त्यांनी बंड केलेलं होतं, परके यांच्या आक्रमणाखाली आम्ही राहू शकत नाही म्हणून. त्यांनी त्यांना काय केलेला होता? विरोध केलेला होता. आणि त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. एक होतं विजयनगर आणि दुसरं होतं बहमनी. लक्षात राहतील, दोन ही राज्य होती. आता हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ होते. नाव लक्षात ठेवा, हरिहर आणि बुक्क. कोणते राज्य? राजेचं नाव काय? हरिहर आणि बुक्क हे विजयनगरचे राजे होते. दोघे भाऊ होते. दिल्लीच्या सुलतानशाहीचे सेवेत सरदार म्हणून काम करत होते. हरिहर आणि बुक्क, हरिहर आणि बुक्क हे दोन भाऊ दिल्लीच्या सुलतान, नाव काय होतं? सुलतान तुघलक यांच्या सेवेमध्ये सरदार म्हणून काम करत होते. त्यांनी मोहम्मद तुघलकांच्या काळामध्ये दक्षिणेतील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेतला आणि राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन या सुलतानांचीच फौज काय केली? त्यांनी आपल्याकडे वळवून घेतली आणि त्या फौजांच्या साह्यानं या सुलतानाच्या विरुद्ध बंड करायला सुरुवात केली. आणि या अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये, किती साली? 1336 मध्ये दक्षिणेमध्ये एक राज्य स्थापन केलं. या राज्याचं नाव आहे विजयनगर राज्य. कळलं? पुन्हा एकदा सांगतो मी. दक्षिणेकडे या मध्यवर्ती सत्तेच्या विरुद्ध अगोदरच उठाव झालेले होते दक्षिण भारतामध्ये. आणि जेव्हा हे मध्यवर्ती राज्य चालू होतं मुघलांचं, सुलतानांचं, मोहम्मद शाह म्हणजे हा जो सुलतान होता मोहम्मद तुघलक, याच्या कारकिर्दीमध्येच दक्षिण भारतामध्ये त्याला विरोध व्हायला सुरुवात झालेली होती. त्यात हरिहर आणि बुक्क हे दोघे भाऊ होते. सुलतानाच्या दरबारामध्ये, सैन्यामध्ये सेनापती म्हणून काम करत होते. त्यांनी काय केलं? दक्षिणेकडच्या अस्थिरतेचा फायदा घेतला, काही फौज आपल्या बरोबर घेतली आणि त्या ठिकाणी स्वतःच राज्य 1336 मध्ये स्थापन केलं. त्या राज्यालाच म्हणतात आजच्या कर्नाटकमध्ये हम्पी ही या विजयनगरची राजधानी होती. म्हणजे कर्नाटकचं हे राज्य होतं दक्षिण भारतातलं. हरिहर आणि बुक्क यांनी स्वतः निर्माण केलेलं हे राज्य होतं आणि त्या काळची हम्पी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. तो मोठा होता ना भाऊ, त्यामुळे त्याला गादीवर बसवण्यात आलं आणि हरिहर हा पहिला राजा विजयनगरचा. समजलं? ही 13व्या शतकामधली गोष्ट आहे. म्हणजे 14व्या शतकामधली, 13वं शतक संपलेलं होतं. हरिहर यांचा भाऊ आहे ना बुक्क सत्तेवर आला नंतरच्या काळामध्ये. बुक्क याने रामेश्वर पर्यंत प्रदेश आपल्या आधिपत्य, म्हणजे तमिळनाडूचा काही भाग, रामेश्वर हे तमिळनाडूमध्ये येतं, त्यांच्या आधिपत्याखाली आणला. म्हणजे आपलं राज्य हळूहळू वाढवायला सुरुवात केली. हे तसे पराक्रमी आणि शूर दोघे भाऊ होते, किंवा शूर पराक्रमी असल्यामुळं त्यांनी आपल्या प्रदेशाचा जो विस्तार आहे तो विस्तार करायला हळूहळू सुरुवात केलेली होती. अशा पद्धतीनं हे विजयनगरचं राज्य होतं. त्यानंतर आला कृष्णदेवराय इसवी सन, हे 15वं शतक, 1509 मध्ये विजयनगर या गादीवर आला. विजयनगरच्या गादीवर कृष्णदेवराय आला. कुणानंतर? हरिहर आणि बुक्क या दोन राजानंतर कृष्णदेवराय या राजाच्या गादीवरती आला आणि त्याने राज्य करायला सुरुवात केली. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हा प्रदेश जिंकून घेतला. बाहुबलीमध्ये
बघा जो बाहुबली राजा आहे ना, राजमहेंद्री हे त्याचं राज्य आहे, ते त्यांनी हा प्रदेश त्यांनी जिंकून घेतला आणि आपल्या राज्यात जोडला. बहमनी सुलतान, काय नाव होतं? महमूद शहा. बहमनी सुलतान कोण होता? महमद शहा. महमद शहा यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला. कुणी? कृष्णदेवरायाने. कुणाचा पराभव केला? बहमनी सुलतान मोहम्मद शहा यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सर्व सुलतानांचा या राजानं पराभव केला. ज्याचं नाव होतं कृष्णदेवराय. अतिशय शूर असा हा राजा, त्यांनी या सुलतानांचा पराभव केला. कृष्णदेव राजाची जी कारकीर्द होती ना, त्या कारकिर्दीमध्ये हे विजयनगरचं राज्य पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत, समजलं? म्हणजे पूर्वेच्या त्या टोकापासून पश्चिमेच्या या टोकापर्यंत, उत्तरेस रायचूर दोआबपासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेलं होतं, समजलं? अशा पद्धतीनं संपूर्ण भारतभर या कृष्णदेव राजाने आपला साम्राज्य विस्तार केला आणि आपलं राज्य वाढवलं. इसवी सन 1530 मध्ये कृष्णदेवराय यांचा मृत्यू झाला. किती साली? 1530 साली त्याचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हा अत्यंत विद्वान राजा म्हणून समजण्यात येतो. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, अतिशय विद्वान राजा आहे. विजयनगरचं राज्य दीर्घकाळ त्याने चालवलं. मात्र या विद्वान राजाच्या मृत्यूनंतर विजयनगरच्या राज्याला हळूहळू उतरती कळा लागली. उतरती कळा म्हणजे हळूहळू ते पिछाडीवरती गेलो. म्हणजे शूर पराक्रमी राजे याच्यानंतर फारसे लाभले नाही. तेलुगू भाषेमध्ये अब्मुक माल्यद्दा नावाचा हा राजनीती विषयक ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. स्वतः लिहिलेला हा राजा आहे. म्हणजे साहित्यामध्ये सुद्धा रुची असणारे काही राजे होते, त्यामध्ये कृष्णदेवराय एक होता. माहीत असू द्या, कृष्णदेवरायाने एक ग्रंथ लिहिलेला आहे तेलुगू भाषेमध्ये, देशामध्ये नाही. तर हा तेलुगू भाषेमध्ये लिहिलेला हा जो ग्रंथ आहे, ज्याचं नाव आहे, काय नाव आहे? राजनीती विषयक असा हा ग्रंथ आहे अमुक्क माल्यदा. तमिळनाडूमधल्या तमिळ भाषेमधला हा ग्रंथ आहे. असा ग्रंथ लिहिणारा हा विद्वान राजा आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये हजार राम मंदिरं, विठ्ठल मंदिरं किंवा वेगवेगळ्या प्रकारची हिंदू संस्कृतीमध्ये देवदेवतांची ही मंदिरं उभी राहिली. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यामध्ये उतरती कळा आली. कोणी पराक्रमी राजा गादीवरती आला नाही. आजच्या कर्नाटक राज्यामध्ये तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बादशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1665 मध्ये लढाई झाली. या लढाईत त्याचा पराभव झाला आणि त्यानंतरचं राज्य संपुष्टात आलं. म्हणजे या ज्या सत्ता होत्या, आदिलशहा, निजामशाह, कुतुबशाह, बरीदशाह, या सर्वांनी एकत्र येऊन या विजयनगरच्या राज्याच्या गादीचा पराभव केला. 1565 हा काल होता. त्यावेळेला रामराय नावाचा राजा विजयनगरचं राज्य करत होता. मग आली बहमनी सत्ता, बहमनी राज्य आलं. मोहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी अगोदरच बंड केलेलं होतं. आपण पाहिलेलं होतं. पहिलेच हरिहर आणि बुक्क यांचं बंड पाहिलेलं होतं. तेच तर विजयनगरचं राज्य होतं, आहे की नाही? पूर्वीपासूनच या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये अनेक राजांनी या मोहम्मद तुघलकाच्या राज्यास किंवा सत्ताधीशास काय केलेला होता? कडाडून विरोध केलेला होता. त्यांचं राज्य यांना मान्य नव्हतं. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू होता. अनेक सरदारांनी या ठिकाणी या राज्यांना म्हणजे तुघलकाच्या वर्चस्वाला काय दिलेला होता? आव्हान दिलेलं होतं. त्यामध्ये हा हसन गंगू नावाचा एक सरदार होता. त्याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. त्याला बहमनी राज्य असं म्हणतात. त्यांनी या सुलतानाच्या सेनेचा पराभव केला, स्वतःचं राज्य स्थापन केलं. त्यास बहमनी राज्य असं म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता. काय नाव आहे त्याचं? हसन गंगू. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील आपली राजधानी, गुलबर्गा या ठिकाणी आपली राजधानी म्हणजे बहमनी सुलतान किंवा बहमनी राज्याची राजधानी काय होती? गुलबर्गा. समजलं? नंतर मोहम्मद गावांचं राज्य बघूया आपण. हा बहमनी राज्याचा काय होता? मुख्य कोण होता रे? महमूद गावान हा बहमनी राजा. हसन गंगू पहिला राजा बहमनी कोणता? हसन गंगू यांचा तो वजीर होता. कोण होता तो? वजीर.
हा वजीर असताना उत्तम प्रशासक म्हणून सुद्धा त्याची ख्याती होती. म्हणजे उत्तम प्रकारचं प्रशासन, सैन्याची देखभाल करायची, वेगवेगळ्या पद्धतीनं सुंदर असा राज्यकारभार चालवायचा, यामध्ये त्याचं फार नाव होतं. तो एक उत्तम प्रशासक होता आणि बहमनी राज्याचा हा वजीर होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिलं असं सांगितलं जातं. म्हणजे आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून देण्यासाठी बहमनी राज्यास हा वजीर कारणीभूत होता. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी त्यांना रोख पगार देण्यास सुरुवात केली. बघा, त्या काळी सुद्धा सैनिकांना रोख पगार, जहांगीर नाही द्यायची. जहांगीर म्हणजे कळतं ना, ठराविक मुलूक तोडून द्यायचे, पण याने काय केलं, रोख पगार द्यायला सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली, जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केली आणि आपल्या राज्याचा महसूल वाढवून घेतला. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केला. अशा पद्धतीनं त्यानं अनेक सुधारणा केलेल्या आपल्याला दिसतात. महमूद गावान, काय म्हणतात त्याला, त्याचं नाव काय होतं, महमूद गावान. या महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी निर्माण झाली. त्यांचीच भांडणं चालू झाली आणि ही गटबाजी वाढीच लागली. विजयनगर, बहमनी यांच्यामध्ये या संघर्षाचा बहमनी राज्यावरती प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. राजाचं कुणी ऐकेनासे झाले. बहमनी राज्याचं शेवटी अशा पद्धतीनं त्यांच्याच अधिकाऱ्यांमध्ये, सेनापतीमध्ये, सैन्यांमध्ये दुफळी झाली. अनेक सैन्य, अनेक सरदार आणि अनेक गट त्या सरदारांच्या मध्ये निर्माण झाल्यामुळं बहमनी राज्याचं हे विघाटन झालेलं आपल्याला दिसतं. त्यातून वराडाची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले पडली. त्यांच्यामध्ये सरदारांची भांडणं झाली आणि वेगवेगळ्या सरदारांनी कोण कुणाचं ऐकणं झालं. वेगवेगळ्या सरदारांनी आपापली राज्य स्थापन केली. बहमनी राज्यामधून 5 राज्य स्थापन झाली. त्याची नावं सांगतो तुम्हाला. वराड म्हणजे कळतं ना, हा प्रदेश आहे. वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा 5 शाह्या निर्माण झाल्या. समजतं. त्याच्यानंतर मात्र या शाह्यां सुद्धा फार काळ टिकल्या नाहीत. 1526 मध्ये मुघल सम्राट बाबर यांची सत्ता आली. 1526 मध्ये दिल्ली येथे सुलतानशाही संपुष्टात आली. त्यांच्या अंतर्गत वितुष्टामुळे, अंतर्गत या मतभेदांमुळे ही शेवटी संपुष्टात आली सुलतानशाही आणि मुघल सत्ता त्या ठिकाणी अस्तित्वात आली. मुघलांचं साम्राज्य आलं भारतावरती. अशा अनेक वर्ष या वेगवेगळ्या सत्तांनी भारताला लुटलं आणि भारतावरती राज्य केलं. भारताची जनता मात्र निमूटपणे सहन करत राहिली. अशा पद्धतीनं 1526 मध्ये हा मुघल सत्ताधीश बाबर हा मुघल सत्तेचा तसा संस्थापकच म्हटलं जातं. त्याला या सत्तेचा संस्थापक म्हणजे बाबरानं खऱ्या अर्थानं ही मुघल सत्ता भारतामध्ये स्थापन केली असं म्हणायला वाव आहे. तो कुठला होता, भारतातला होता का नाही, तो मध्य आशियामधून आला. सध्याच्या तो मला वाटतं अफगाणिस्तानमध्ये, उझबेकिस्तान हा अफगाणिस्तानचा लागूनच असणारा एक प्रदेश म्हणजे एक देश आहे. या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरगाना राज्याचा राजा होता तो. त्या ठिकाणी एक राज्य होतं फरगाना. आपलं कसे भारतात वेगवेगळे राज्य आहेत तसं उझबेकिस्तानमध्ये एक राज्य आहे फरगाना. त्या राज्याचा तो राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचं वर्णन त्यानं अनेक वेळा ऐकलेलं होतं. ती संपत्ती लुटायचं म्हणून त्यांनी भारतावर आक्रमण केलं. त्याने एक आखणी केली कशा पद्धतीनं कुठून आपलं सैन्य भारतात घुसवता येईल आणि भारतावरती स्वारी करता येईल, जेणेकरून त्या ठिकाणची संपत्ती संपूर्ण आपल्याला लुटून आणता येईल. दिल्लीमध्ये त्यावेळेला अब्राहिम लोधी हा सुलतान होता. अब्राहिम लोधीचा पराभव करण्याची ही संकल्पना किंवा ही कल्पना त्यानं आखली किंवा अशा पद्धतीचा बेत आखला. राज्यकारभार तो करत असताना, अब्राहिम लोधी राज्यकारभार करत असताना सुलतानशाहीतील पंजाब प्रदेशातील दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी, अब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झालेला होता. त्या संघर्षाचा फायदा दौलत खानने भारतावरती आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित करून घेतला. दौलत खान पंजाबचा हा सेनापती होता. त्यानं काय केलं, अब्राहिम लोधीचा पराभव करण्यासाठी, आपल्या शत्रूचा काटा काढण्यासाठी बाबराला बोलवलं. हा तसा बाबर भारतातला नाहीच आहे.
तो उझबेकिस्तानमधला आहे. तिथून तो या इब्राहिम लोदीचा पराभव करण्यासाठी आला, म्हणजे याच्या दौलत खानच्या मदतीला आला आणि त्यानं भारतावरती आक्रमण करायला निमंत्रित केल्यानंतर तो आला. ही संधी, त्याला तरी हीच संधी पाहिजे होती बाबराला, कारण भारताच्या संपत्तीबद्दल, वैभवाबद्दल त्यानं ऐकलेलं होतं, ते त्याला लुटायचं होतं. त्याने ही संधी साधली आणि भारतावर आक्रमण केलं. बाबराच्या आक्रमणाला प्रतिकार करण्यासाठी इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला. प्रतिकार प्रचंड झाला, पण 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबराबरोबर लढाई झाली. या ठिकाणी त्याची लढाई झाल्यानंतर या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी वापर करून इब्राहिम लोदीचा पूर्ण पराभव केला आणि ही पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. कुणामध्ये झाली? आपल्याला असं वाटतं मराठ्यांमध्ये झाली. इब्राहिम लोदी आणि मुघल बादशाह बाबर यांच्यामध्ये झाली. पहिल्यांदाच तोफखानांचा वापर या मुघल बादशाहनं केला इब्राहिम लोदीचा पराक्रम करण्यासाठी. त्याला सामील कोण झाला? पंजाबचा सुभेदार दौलत खान. समजलं? तर अशा पद्धतीने लढाई झाली. या लढाईनंतर मेवाडचा राणा संग्राम राजपूत राजांचा एकत्र आणलेला आहे. म्हणजे लढाईनंतर ही लढाई झाली आणि मेवाडचे राजे जे होते ना, त्यांना एकत्र आणलं बाबरनं. बाबर आणि राणासंग हे राजाचं नाव आहे. राणासंग आणि बाबर हे एकत्र आले. त्यांच्यामध्ये खानू या ठिकाणी लढाई झाली आणि या लढाईमध्ये बाबराचा तोफखाना जो होता, तो तोफखाना आणि त्यांचे सैन्य यांची प्रभावी कामगिरी झाली. राणासंगाचा पराभव झाला आणि इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. आता बाबराचा मृत्यू झाल्यानंतर अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा उदयाला आला. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती, अकबराविरुद्ध अशा अनेक प्रकारचे हे संघर्ष आणि पराभव आपल्याला इतिहासामध्ये झालेले दिसून येतात. कुणी म्हणजे अकबराला विरोध करणारे कोण कोण होते? एक होती झाशीची राणी, नंतर चांदबिबी, महाराणा प्रताप, नंतर राणी दुर्गावती, या सर्वांनी अकबराला विरोध केलेला आपल्याला दिसतो आणि अकबराला विरोध करून अकबराचं राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न या सर्वांनी मिळून केलेला आपण पाहतो.